सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। आम्ही चालवू हा पुढे वारसा। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा। आज गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ शुद्ध पौर्णिमा, व्यासपूजेचा दिवस। मग व्यास म्हणजे कोण होते हो? तर व्यास हे खरे समाजाचे गुरु होते। व्यासोच्छिष्टम जगत सर्वम। आणि व्यासवाणी महाभारताला सारम विश्वस्य असं म्हटलं जातं। महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार होते, म्हणून त्यांनी समग्र रूपात जीवन आणलं। जीवनामध्ये आपल्याला हिंमत बाळगणारा, आधार देणारा, साक्ष मार्गदर्शन करणारा असा जो कोण असेल तो गुरु असतो। पण गुरु आणि सद्गुरू ह्याच्यात खूप फरक आहे। आपण परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली आहे, म्हणूनच व्यासपूजेला ही गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं। अहो, निर्जीव वस्तू फेकून देण्यासाठी सुद्धा सजीव गोष्टीची आवश्यकता असते की नाही? जर तुम्ही चेंडू टाकलात भिंतीवर, पण तुमचा सजीव हा हात तिथे असायला पाहिजे। तसंच मानवाला सुद्धा पशुत्वाकडून देवत्वाकडे नेण्यासाठी सद्गुरूंचा हात लागतो, आणि त्यासाठी गुरुपूजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ही प्रेरणा आपल्याला गुरूंच्या जीवनातून मिळत असते। गुरु म्हणजे कोण? जो लघु नाही तो गुरु। जो लघुला गुरु बनवतो तोच खरा गुरु। जो जीवनाला मनाच्या ताब्यात जाऊ देतो तो लघु, आणि जो मनाचा स्वामी होतो तो गुरु। म्हणून गुरु हा नेहमी वजनदार असायला पाहिजे। जीवनाच्या घसरत जाणाऱ्या प्रवाहातही जो स्थिर उभा राहू शकतो तो गुरु। म्हणूनच कनक, कांता आणि कीर्ती यांची वावटळ त्याला उडवू शकत नाही, आणि म्हणूनच तो अस्थिर आणि अव्यवस्थितपणाच्या मानवाचा मार्गदर्शक होऊ शकतो। सद्गुरुनाथ महाराज की जय।